मॅन ऑफ द मॅच साहिलला आमचा आवाज पोहोचला असेल तर आपण या 13-12 कॅफे सफाळे वेस्टला ते मात्र शॉप आहे जिथे जितेंद्र पाटील यांचे मात्र चिरंजीव एक ड्रीम स्टार्ट स्वप्नगत सुरुवात आणि तदनंतर खूप छान पद्धतीने ते कॅफे तिथे आपण पाहतायत ज्याचं आतमध्ये गेल्यानंतर अगदी मुंबईचा फील होतो जे आपल्या पालघर विभागात फार दुर्मिळ असतात त्या पद्धतीचं इंटेरियर तिथे त्यांनी केलं इंस्टाग्रामच्या रीलच्या माध्यमातून आम्ही पाहिलं आणि ते 13-12 कॅफे आहे हे मॅन ऑफ द मॅचसाठी तुम्हाला हा अवॉर्ड आहे आकाशजी पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जातोय तुम्ही 13-12 कॅफेमध्ये गेलात तर 31 मे पर्यंत हे जे कुपन आहे तुम्ही जे काही बिल करणार त्याच्यावरती 10% ऑफ आणि साहिल ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल काय म्हणशील एकंदरीत या मॅचमध्ये अगदी जबरदस्त खेळ तुम्ही दाखवलात आणि आता या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार तुम्ही प्राप्त केलाय पहिल्या मॅचमध्ये देखील किरईपाडा या संघानं खूप चांगलं क्रिकेट दाखवलं होतं त्यावेळेला मॅन ऑफ द मॅच वेगळा होता आता तुम्ही या मॅचमध्ये की फॅक्टर खेळी केली मॅन ऑफ द मॅच झालात कसं वाटतंय खूप चांगलं वाटतंय आणि माझी टीम जे माझ्याकडनं एक्सपेक्ट करत होती तेच मी केलं. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल आज माकुणसर चषक MSFचं हे भव्य आयोजन आणि रात्रकालीन क्रिकेटची ही स्पर्धा या स्पर्धेबद्दल आयोजकांबद्दल त्यांचं कौतुक कसं करशील खूप चांगलं आयोजन आहे आणि पहिल्यांदाच आमची टीम आज नाईट क्रिकेट खेळते. यस नेक्स्ट मॅचसाठी तुम्हाला भरपूर शुभेच्छा मेहनत केली तर निश्चित स्वरूपात यश तुमच्या पायी चालत येईल मॅचला सुरुवात ज्यावेळेला मॅचला सुरुवात त्यावेळेला आवाज परेश कडू सरांचा थँक्यू सो मच हॅलो चेक साई स्पोर्ट्स सरावले विन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड घेतले फील्ड सजवलेली आहे दोन ओपनर बॅटर मनीष इलेव्हन बेलपाडा संघाचे दोन ओपनर बॅटर आपण पाहतो एका बाजूने किशोर चा सामना 4 षटकांचा असणार आहे पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे किशोर आणि सुशांत ओपनर बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत तर आपण गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सरावली संघाचे एक प्रतिनिधी या तर गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत उज्ज्वल तर मॅच इज गोइंग ऑन दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल आणि या त्यानंतर मात्र डायरेक्टली क्वालिफायर सामना असेल यावेळेला चेंडूला उडवले चेंडू हवे त्या क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कोणत्याही प्रकारची चुकी नाही पहिल्याच चेंडूवरती अगदी शून्यावरती बाद होत आहेत मिस्टर किशोर
धन्यवाद डीजे. अगदी अगदी पहिल्याच चेंडूवरती मोठा गडी गारद केलाय. जे हवं हवं होतं संघाला, सरावली संघाला, तेच मात्र यावेळेला गोलंदाज उज्ज्वलच्या माध्यमातून एक मोठा गडी गारद केलाय किशोरच्या माध्यमातून. तदनंतर मात्र पुढचा बॉल असेल. यावेळेला चेंडूला उडवलंय ऑन साइडला. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार, येईल चौकार. 4. राहुलच्या बॅटमधून येताना हा खणखणीत चौकार. अगदी पहिल्या चेंडूवरती उज्ज्वल यांनी विकेट घेतली आणि तदनंतर मात्र चौकार बहाल केलाय. 4 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. बराच वेळ हवेत. निहार धावतोय आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार. धन्यवाद. किशोर सारखा मोठा गडी गारद झाल्यानंतर सुद्धा राहुल म्हणतोय मी थांबणार नाहीये. आल्या आल्या 2 चौकार राहुलच्या बॅटमधून येताना. या वेळेला मात्र चौथा बॉल हाताळला जाईल. उज्ज्वल सज्ज होत आहेत. 2 चौकार जरूर आलेले आहेत. तिसरा येईल काय? लगातार 3 चौकार मारण्याची किमया राहुलच्या बॅटमधून होईल काय? धावा महत्वाच्या आहेत. पुढचा बॉल असेल उज्ज्वल यांचा. यावेळेला चेंडू हवेत आहे. पुन्हा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिल्यांदा जजमेंट घेण्याचा चांगला प्रयत्न केला होता, मात्र योग्य वेळेला योग्य निर्णय. पाहिलं की मी स्वतः चेंडू पासून खूप दूर आहे आणि त्यावेळेला मात्र 1 बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव मात्र अर्जित केली जाते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती लावल्या जातात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये अजूनही पहिलं षटक मार्गस्थ आहे. कारण धावा आणाव्या लागतील, कारण कराव्या लागतील. कारण पहिलाच आपण पाहतोय की पहिल्या मॅच मध्ये किशोरने दमखम दाखवली होती आणि तदनंतर किशोरने ज्या रनरेटने धावा आणल्या होत्या त्याच रनरेटने राहुलने त्या पुन्हा बनवल्या होत्या आणि तोच प्रयत्न या वेळेला सुद्धा होता. चेंडू हवेत आहे आणि निहार. वा, क्या बात आहे. निहारच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. बॅक टू द डगआउट. आपण पाहतोय सुशांत सुद्धा 0 वरती आणि किशोर सुद्धा 0 वरती. 2 ओपनिंगचे बॅटर मात्र या वेळेला 0-0 वरती आउट होत आहेत. धक्का नंबर 2. धावसंख्या धावफलकावरती 9. डीजे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 बाद 9 धावसंख्या धावफलकावरती लागली जाते. 2 मोठे गडी गारद झालेत पहिल्या षटकामध्ये. धावा जरूर आलेल्या आहेत, मात्र एक धोकादायक सूचना की 2 गडी गारद झालेले आहेत. त्यामुळे मात्र या वेळा आता सावरावं लागेल. 4 षटकांचे सामने असणार आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधील. त्यामुळे किती धावा आणायच्या आहेत हे मनात ठेवून खेळावं लागणार आहे. बघा, सेन्सेबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव मात्र परिपूर्ण. एका धावेने षटक क्रमांक 1 संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा डबल डिजिट मध्ये कन्वर्ट झालेले आहेत, परंतु 2 मोठे गडी गारद झालेले आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त होते. तदनंतर दुसरं षटक कोण हाताळेल तोपर्यंत ऐकूया आपण डीजेला.
चला या वेळेला राहुल येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक आपण पाहिलं तर उज्ज्वल यांचं थोडंसं महागडं जरूर ठरले, मात्र जमेची बाजू आहे की 2 गडी गारद केलेत. किशोर आणि ओपनर बॅटर आपण पाहिला सुशांत, दोन्ही गडी अगदी 0 वरती बाद झालेले असताना राहुल आणि यावेळेला करण, 2 बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. धावा आणाव्या लागतील, धावा कराव्या लागतील, तोच प्रयत्न यावेळेला दोन्ही बॅटर्सचा आहे. राहुलचा सामना करेल करण. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू जरूर होता, चेंडूला उडवले, चेंडू हवेत आहे, निर्जन स्थळी चेंडू विसावतोय. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाते. फुटबॉल कॉपीबुक स्टाईल मध्ये या ठिकाणी फील्ड करण्याचा प्रयत्न झालाय. 2 धावा मात्र यावेळेला सक्सेसफुली कंप्लीट होत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, 2 ने फ्लो होईल. 13 धावा, 12 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. कारण 4 षटकामध्ये जवळजवळ 40+ जाण्याचा मानस असेल, कारण 40+ झाल्या तर तेवढा सन्मानजनक स्कोर उभा राहतो. तो डिफेन्स करण्यामध्ये बॉलरला कोणत्याही अडचणी येत नाहीये. ज्या वेळेला स्कोर कमी असतो ना त्यावेळेला बॉलरला विचार करावा लागतो आणि त्यामुळे आपल्याकडे तेवढा स्कोर असणे गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न यावेळेला करण आणि राहुल यांचा आहे. एक धाव मात्र अर्जित केली जाते. बॅकअप चांगले मिळाले. निहारचं कौतुक करावं लागेल. निहारने मागचा सामना सुद्धा 1 हँडेड जिंकून दिला होता, तोच निहार यावेळेला प्रयत्न करतोय. बघा एक कॅच सुद्धा घेतला आणि बॅकअप किती महत्वाचा आहे तो बॅकअप सुद्धा देण्याचा प्रयत्न निहारकडून होतोय. आणि निहारची जर आपण पडण्याची स्थिती पाहिली तर अप्रतिम पलटाय, म्हणजे फिटनेस सुद्धा निहारकडे आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपुष्टात झालेला आहे. 13 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. राहुल टू राहुल यावेळेला मात्र आपण बॅटल पाहणार आहोत. राहुल वर्सेस राहुल असे नवीन बॅटल या मैदानाच्या वर ते आपण पाहत आहोत. चेंडू आपटला होता, चेंडूला कट केले, दिशा दिले, चेंडू जाईल 38 सर्कल मध्ये, त्या ठिकाणी फील्ड केला जातो. एक धाव मात्र अर्जित केली जाईल. 14 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. करण आणि राहुल ही महत्वाची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. क्षेत्ररक्षण सजवलं जातं. बघा जसे जसे बॅटर बदलतात लेफ्ट अँड राईट हँडेड असे आपण जोडी पाहतोय करण आणि राहुल यांची. यावेळेला फुलटॉस चेंडू जरूर दिला होता, बॅटची इनसाइड एज लागली, चेंडू जातोय त्या ठिकाणी स्वतः विकेट किपर मात्र फील्ड करतील, फेकी करतील, गॅदर होईल तोपर्यंत मात्र एक धाव परिपूर्ण केली जाईल. 15 धावा धावफलकावरती लागल्या जातात 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे एफर्ट्स खूप महत्वाचे आहेत. म्हणून म्हणतात ना प्रयत्न हे शेवटच्या क्षणापर्यंत करायचे असतात. जोपर्यंत हातामध्ये यश येत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहायचं. एक डॉट बॉल तिखट मारा झालाय बाउन्सरचा, डॉट बॉलचे सांगता होते. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. राहुल यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूमध्ये 2 धाव, त्यानंतर 1-1-1 आणि 0 अशा प्रकारचं हे गोलंदाजीचं पृथक्करण. राहुल यांचा पुढचा बॉल यावेळेला थोडस जागा बनवून खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र बॅटच्या पट्ट्यात आला नाही. चेंडू पायांवर आदळला गेला आणि लेग बाईकच्या रूपाने मात्र एक धाव यावेळेला पूर्ण केली जाते. एका धावेने षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण नजर मारली तर धावा झालेल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा केल्या जातील? 16 बनलेत, अजून 24 धावा आल्या तर साहजिकच सन्मानजनक स्कोर होईल. कारण एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी 40+ स्कोर असणे तितकंच गरजेचं आहे. काय घडेल काय बिघडेल यासाठी आपण घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. निखिल येत आहेत नवीन गोलंदाज. या वेळेला गोलंदाजी मार्कवरती 2 षटकामध्ये 16 धावा आलेल्या आहेत. त्यानंतर निखिलच्या षटकामध्ये किती धावा केल्या जातील? कारण राहुल बन्नाट फॉर्म मध्ये आहे. राहुलचा मागचा परफॉर्मन्स अप्रतिम होता आणि त्याच परफॉर्मन्सने राहुल खेळतायत. यावेळेला पुन्हा आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संगम होत नाहीये. एक निर्धाव चेंडूचे सांगता होते. या निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिर राहील. 16 धावा धावफलकावरती लावल्या जातात. अजूनही 11 चेंडूचा खेळ शेष आहे.
11 मध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. 16 बनलेत, अजूनही 24 धावा आल्या तर चांगला स्कोर 40+ जाईल. आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी तेवढ्या धावा हव्या आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र शरीरापासून खूपच दूर, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पंच दंडित करतायत. अवांतर धाव वाईटच्या रूपाने एका धावेमध्ये भर पडेल. 17 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. चला वेळ दवडू नका, घाई करायची आपण, कारण रजनी क्रिकेटचा हा महासंग्राम आपण पाहतोय माकुनसारच्या ह्या मैदानावरती. या वेळेला उडवले, चेंडूला उडवले, आसमानी सफर, टाटा बाय बाय, खेल खल्लास 6. या षटकाने मात्र धावा 6 ने फ्लो होत आहेत. 23 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल असेल निखिल टू राहुल, फुल टॉस बॉल डायरेक्टली एस्ट्यांवरती आदळलाय. त्रिफळाचित होत आहेत. फर्निचर डिस्ट्रॉय, बॅक टू द डगआउट मिस्टर राहुल. धन्यवाद. यावेळी आपण पाहतो 23 धावांवरती राहुलची एक मोठी विकेट मिळवण्यात यश आले निखिल यांना. कारण ही विकेट महत्वाची होती, कारण राहुल भन्नाट फॉर्म मध्ये होता. राहुलचं जर आपण बॅटिंगचं पृथक्करण पाहिलं तर राहुलच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार, 2 सिंगल आणि 1 षटकार, अशा प्रकारे जवळजवळ 16 धावा राहुलच्या बॅटमधून येताना पाहिलेत. त्यामुळे राहुलला जखडून ठेवणं गरजेचं होतं आणि तोच प्रयत्न निखिलच्या माध्यमातून झाला. कारण एक जरूर षटकार आला होता आणि तदनंतर मात्र राहुलला थांबवण्यामध्ये यश आले निखिलला. धावफलकाचा आपण विचार केला, 23 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. 3 गडी गारद झालेले आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय आदित्य येत आहेत. निखिल टू आदित्य असं हे बॅटल. यावेळेला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय. ऑन साइडला चेंडूला पाठवले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, त्यांना गुंगारा दिलाय. वाट पाहत होते माझ्या हातामध्ये बाउन्स येईल, माझ्या हातात बाउन्स येईल, मात्र चेंडू शरीरापेक्षा जास्त उसळी घेतली आणि त्यामुळे मात्र चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार 4. सत्तावीस धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय 30 षटक मार्गस्थ आहे निखिल यांचं. 27 धावा धाव फलकावरती लागलेत. पुढचा बॉल आदित्य याने पुन्हा एकदा सजवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. लेग बिफोर विकेटचं अपील जोरदार होतं, मात्र पंचाने सांगितले की यष्ट्या सोडून असणारा हा बॉल आणि त्यामुळे मात्र लेग बाईच्या रूपामध्ये 1 धाव मात्र अर्जित केली जाईल. एका धाव्याने धाव फलक पुढे जाईल. 28 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही 1 चेंडू खेळ शेष आहे या षटकाचा. अठ्ठावीस धावा 30 षटक मार्गस्थ आहे. अजूनही 7 चेंडूंचा खेळ शेष असणार आहे या संपूर्ण इनिंग मधील. या 7 चेंडूमध्ये किती धावा येतील? 28 आलेल्या आहेत. जास्त वेळ मला वाटतं फिल्डिंग साठी लावला जातोय. पंच ताकीद द्या थोडी.
वेळ जास्त दवडला जातोय कारण प्रत्येक बॉल गणिक अगदी फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न केला जातोय. चला वेळ नका दौडू. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. निखिल डेड बॉल, थोडंसं रनअप चुकलेला होता. अगदी पाहिलं की नाही, त्यामुळे पुन्हा एकदा हा बॉल हाताळण्यासाठी निखिल गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. या षटकातील शेवटचा बॉल असेल. करण सामना करतोय. या वेळेला चेंडूला उडवले, पूल केले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मात्र जजमेंट नीट घेता आले नाही. वन बाउन्स ओव्हर दी रोप, चौकार 4. बत्तीस धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. विराज येत आहेत शेवटचं आणि महत्वाचं षटक घेऊन. कारण शेवटचं षटक हे खूप महत्वाचं असतं कारण हाणामारीचं षटक असतं. जास्तीत जास्त मोठे फटके या षटकावरती खेळले जात आहेत आणि त्यासाठी सज्ज आहेत दोन बॅटर आदित्य आणि करण. दोन्ही सुद्धा भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. आपण करणच्या बॅटमधून सुद्धा मोठा फटका येताना पाहिलाय. आदित्यच्या बॅटमधून सुद्धा एक मोठा फटका आलेला आहे. त्यामुळे दोघांची दमखम आहे, दोघांचा दरारा आहे या मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पहिलाच बॉल, बॅटरला काही समजलेला नाहीये. निर्धाव चेंडूचे सांगता एक चांगला बॉल. महत्वाच्या षटकामध्ये असे चांगले बॉल येणं गरजेचं आहे सरावली संघासाठी. साई स्पोर्ट्स सरावलीचा हा संघ आणि विपक्षामध्ये आपण पाहतोय बॅटिंगच्या माध्यमातून मनीष 11 बेलपाडा. 32 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 5 मध्ये किती धावा येतील, कारण आता ज्या धावा येतील ना त्या मात्र प्लस असतील. पुढचा बॉल असेल. यावेळेला कट केले, चेंडूला पाठवले, ऑफ साइडला चेंडू जातो. निहार त्या ठिकाणी येत आहेत, पुढे सरसावत आहेत. दुसरी साडी पलटवार. मात्र 2 ते 3 पावलं गेल्यानंतर पुन्हा पाहिलं की नाही चेंडू हातामध्ये आहे. त्यामुळे विकेट घालवण्यापेक्षा या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. कारण आम्ही नेहमी म्हणतो मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, आणि तोच मनाचा ब्रेक यावेळेला घेताना आणि करण मात्र स्ट्राईक एंडवरती येत आहेत. कारण करणचे बॅट तळपले. करणच्या बॅटमधून आपण पाहतो आतापर्यंत 9 धावा या बॅटमधून आलेल्या आहेत. त्यामुळे करणचे बॅट तळपले. आणि करणकडे मोठे फटके मारण्याची तेवढी क्षमता आहे. आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 4 मध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच मोठा स्कोर उभा राहू शकतोय. यावेळेला पूल केले, चेंडू हवेत आहे. 3 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने या ठिकाणी प्रयत्न करतात आणि प्रयत्नांना यश मिळते. बॅक टू द डगआउट मिस्टर करण. काय कॅच घेतला जातोय, कॅचच्या रूपामध्ये विकेटचं होतंय पतन. डीजे 33 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि महत्वाचं शेवटचं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतो विराज यांना अगदी पहिल्या चेंडूवरती डॉट बॉल, तदनंतर 1 धाव आणि आपण पाहतोय तिसऱ्या चेंडूवरती विकेट येताना. म्हणजे आतापर्यंत दमखम दाखवले या गोलंदाजीच्या माध्यमातून विराज यांनी. अजूनही 3 चेंडू शेष आहेत. काय घडेल काय बिघडेल या 3 चेंडूवरती हे पाहणं गरजेचं आहे. यावेळी चेंडूला उडवलंय,
चेंडू जाईल बिटवीन द गॅप, येईल वन बाउन्स, चौकार, 4 धावा. सदतीस धावा धाव फलकावरती लावल्या जातात. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. या 2 मध्ये एक मोठा फटका नक्कीच 40+ जाऊ शकतात. यावेळेला फटका सजवला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, त्या ठिकाणी चुकी झाली. एक धाव परिपूर्ण, दुसरीसाठी पलटवा, दुसरी सुद्धा परिपूर्ण, तिसऱ्यासाठी पावलं वळतायत का? क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि यावेळेला आपण पाहतोय 2 धावा मात्र बहाल केल्या जात आहेत. या 2 धाव्याने धाव फलक पुढे जाईल. 39 स्कोरबोर्डवरती लावल्या जात आहेत. अजूनही एक चेंडूचा खेळ शेष आहे. म्हणजे जे आतापर्यंत चांगलं षटक हाताळलं होतं त्यावरती मात्र शेवटचे आपण 2 बॉल पाहिले, त्यावरती एक चौकार आणि एक 2 धावा, आणि तदनंतर मात्र लास्ट बॉल. आणि या लास्ट बॉलमध्ये काय घडेल काय बिघडेल, शेवटचा बॉल असेल इनिंग मधला. लोअर फुल टॉस यावेळेला बुंद्यात टाकला होता. रनआउटच्या रूपामध्ये होते विकेटचं पतन. शेवटच्या चेंडूवरती रनआउट आणि 39 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. 40 धावांचं आव्हान ठेवलंय ते आपण पाहतोय साई स्पोर्ट्स सरावली संघासमोर. काय घडेल काय बिघडेल या दुसऱ्या इनिंग मध्ये, या 40 धावा डिफेन्स केल्या जातील की 40 धावा पेलल्या जातील, आणि कोण जाईल क्वालिफायरच्या दृष्टीने. कारण आतापर्यंत एक संघ आजच्या दिवसातील क्वालिफायरसाठी सज्ज झालेला आहे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळण्यासाठी बेलपाडा की सरावली कोणता संघ असेल हे पाहण्यासाठी मात्र उर्वरित 4 षटकं या दुसऱ्या इनिंग मधली ती खूप महत्वाची आहेत. आणि त्याचं धावतं समालोचन घेऊन येण्यासाठी आमंत्रित करूयात अनिकेत रावते सरांना. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतो आहे थोडा MSF आयोजित मकुरसर चषक 2026 रणसंग्राम. सहोदर इथून जर पाहिलं तर शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्याच्या मार्गावरती आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना ज्या ठिकाणी नाण्याची एक बाजू आपण पडताळून पाहिली गेली, त्या ठिकाणी 39 धावा जमवल्यात. मनीष 11 बेलपाडा संघाने 40 धावांचा टार्गेट सेट केलाय. अर्थात 10च्या सरासरी धावा जमवायच्यात. तो साई स्पोर्ट्स सरावली संघाला कुठेतरी चुका झाल्या, अन्यथा मात्र इतकी धावसंख्या उभारली नसती. प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून कुठे ना कुठे चुका झाल्या, ज्या ठिकाणी काही खेळाडूंनी मात्र ते चौकार सोडले, काही खेळाडूंनी मात्र झेल सोडला आणि त्या कारणास्तव मात्र हे 39 पर्यंत मजल मारू शकला तो मनीष 11 बेलपाडा संघ. आणि 39 धावा झाल्या. अर्थातच आपण इथून पाहणार आहोत थोडं जो संघर्ष सुरू होईल ना, तो मात्र प्रत्येक पावली करावा लागणारा साई स्पोर्ट्स सरावली या संघाला. इथून जर त्या धावा झाल्या नसत्या थोडंसं एकतर्फी मॅच पाहायला मिळाली असते, परंतु कुठेतरी मात्र बॅकफुटला पाठवलं होतं. तदनंतर किशोर पाटील सारखा फलंदाज मात्र सलायर जोडी यांना आज बॅकफुटवरती गेले होते थोडं बेलपाडा संघाचे. परंतु तदनंतर केलेला पलटवार आपण पाहिला गोलंदाजच्या माध्यमातून अप्रतिम राहिला. आणि तदनंतर मागे वळून पाहिलं नाही आहे बेलपाडा संघानं. इथून सलायर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय स्पोर्ट्स सरावली संघाच्या माध्यमातून वरुण आणि राहुल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. इथून गोलंदाज ट्रॅक वरती विथ द बॅटनं त्याचा चांगला खेळ राहिला नाही. तोच गोलंदाज इथून गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झाला. पॉवर प्लेच्या बदनामधला पॉवरफुल षटक हाताला लागणारा, तर इथून ड्रीमगत सुरुवात करून द्यावी लागणाऱ्या फलंदाजांच्या माध्यमातून. कारण या जोडीवरती कारोमदार असेल, जिम्मेदारी असेल आज. कारण येणारे बॉल्स होते 24 ला करायचे, 40 10ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये गाठायची. आणि इथून 40 धावा मोठ्या नाही आहेत, परंतु त्याचा पाठलाग करत असताना कोणत्या अनुषंगानं तुम्ही हा दावा करण्यामध्ये तुम्हाला यश येणार, कोणत्या अनुषंगानं कोणत्या माइंड सेटनं तुम्ही खेळणार हे खूप महत्त्वाचं ठरतं. त्याच्या अनुषंगानं 2 सलायर बॅटर वरून ऑन स्ट्राईक वरती तर राहुल नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. तर गोलंदाज दाखल झाला किशोर पाटील पंजाबच्या उजवीकडनं, अर्थात राऊंड विकेटनं तो दाखल झाला.
तर पहिलाच बॉल वरुणसाठी यावेळेस बॅक फुटला पंच केला जरूर हवाई सफर त्यावर झाला ताकदीचा वापर इथून घेतलाय झेल संपला इथून वरुण या फलंदाजाचा खेळ वरुणला परतावं लागेल गोल्डन डकचा शिकार होत असं नाराज होता होत बॅक टू द डग आउट गॉन. थँक्यू डिझे इथून फलंदाज बाधा इथून चेक केलं गेलं आमच्या माध्यमातून इथून ऑपरेटर पाहायला मिळतात जेणेकडे सर्व सिक्स सेंटर या युट्यूब वाहिनीचे घरोचे पाटील सरांच्या माध्यमातून आम्ही चेक केला इथून एक चांगला झेल घेतला कारण हा झेल किती महत्वाचा होता दर्शवला हे सेलिब्रेशन आपण पाहिलं झेल घेतल्यानंतर ते सेलिब्रेशन खेळाडूच्या माध्यमातून एक प्रतिम झेल त्यानं कॅरी केला महत्वाच्या क्षणाला महत्वाचं दिलं योगदान आणि हे योगदान ना कुठेतरी तुम्हाला यशाच्या शिखरावरती घेऊन जाणारा कारण त्यानं जो घेतलेला झेल तो अप्रतिम इथून एक चांगला झेल पहिल्याच बॉलवरती विकेटचा पतन झाला एक घातक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तर वरुणला पाठवलं डगआउटच्या दिशेनं इथून 0 आकड्यावरती पहिला धक्का लागला खऱ्या अर्थानं इथून किशोर पाटील एक सांगत असेल विथ बॅटनं मी नाराज केलं असेल या सामन्यामध्ये परंतु विथ द बॉलनं मी चांगला खेळ करणारा माझ्या संघासाठी गरज आहे माझ्या संघाला टप्प्याचा बॉल जरूर हाताळला होता यावेळेस पंच करायचा होता परंतु बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे असे बॉल तुम्हाला सहजासहजी मिळणार नाही आहेत कारण गोलंदाजाची जी शैली आहे त्याने कुठेतरी माइंड सेट केलं त्या अनुषंगानं त्यांना हा बॉल हाताळला आहे पुन्हा टप्प्याचा बॉल तुम्हाला मिळणार नाही आहेत आणि ज्याच्या वेळेस टप्प्याचा बॉल तुम्हाला मिळेल त्याच्यावरती आक्रमण तुम्हाला करावं लागणार आहे पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार इथून स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं आत्तापर्यंत पाहिलं तर सल्लाग 3 चेंडू हाताळल्यात 3 बॉल निर्धाव हाताळल्यात एक त्यामध्ये एक महत्त्वाचा विकेट आला अर्थातच प्रेशर कन्वर्ट केला आणि इथून प्रत्येक निर्धाव चेंडू या अशा महत्त्वाच्या सामन्यामध्ये मात्र सोन्याच्या किमतीचा गणला जाणार आहे खाली मी म्हटलं होतं की ज्या वेळेस इथून प्रेशराईज सिच्युएशन निर्माण होत त्यावेळेस प्रत्येक निर्धाव चेंडू आणि एक धाव ही सोन्याच्या किमतीची गणली जात आहे यावेळेस पावलाचा वापर केला डान्सिंग द नो ट्रॅक इनटू द गॅप मध्ये 1 बाउन्स क्लिअर करेल आउट ऑफ द पार्क आलाय चौकार 4. इथून चांगले खेळ जरूर राहिला इथून थोडंसं बॅकफूट वरती होते तदनंतर फ्रंट फूट वरती आले इथून पिकअप शॉट माला चेंडूला सरळला फुटलांच्या बाहेर मात्र पाठवला इथून चांगले खेळ कारण इथून असंच प्रकारचा खेळ तुम्हाला करावा लागणार 10ची सरासरी गटाची प्रत्येक षटकामध्ये 40 धावांचं टार्गेट आहे त्याला पूर्ण करायचं आहे आणि त्याच अनुषंगाने इथून खेळ करण्याचा प्रयत्न या वेळेस त्याच दिशेनं त्याच रिझनमध्ये परंतु इथून नतीजा काही और यादीच्या बॉलवरती चौकार होता आणि इथून षटकार आहे 6. या 6च्या पद्धतीने धावफलक फ्लाय झाला आणि जाऊन पोहोचला 10 अंकावरती इथून जरी गोल्डन डकचा शिकार झाला असला ना तर निखिल आला आधीच्या 2 बॉलवरती तो बॅकफूट वरती होता पण तो इथून त्यानं मर्द वेगानं सुरुवात झाली या धावफलकाला धावाला त्या ठिकाणी षटकार चौकारची भाषा त्याची बॅट बोलू लागली जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडायला लागली असं मात्र दर्शवत असताना तर मात्र त्यानं इथून कत्रेची घंटी वाजवली इथून गोलंदाजांकरता शेवटचा अंतिम बॉल असेल 5 चेंडूंचा खेळ संपला आणि 10 धावा धावफलकावरती. थोडं शेवटचा ती बॉल पुरुष एकदा गोलंदाज तयार अक्षर पटेल भन्नाट वेगावरती स्वार होत असताना
गती का रफ्तार रफ्तार की सौदागर प्लेट डॉट मिस डॉट बॉल पाहायला मिळतो. अकरे षटकाची समाप्ती झाली. इथून पहिलं षटक संपुष्टात आलं. निश्वास मात्र घेतलं असेल किशोर पाटीलनं. वाईट साईड रिव्ह्यू केला. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे जरूर. इथून काय डिसिजन असेल पण आपल्याला यावं लागणार आहे. इथून फेअर डिलिव्हरी अर्थात षटक संपुष्टात येईल. इथून पहिल्या षटकाचा खेळ संपला. ज्या ठिकाणी रिक्वायरमेंट होती 10 धावांची ती तर पूर्ण केली आहे निखिलनं. इथून पहिलं षटक संपुष्टात आलं. 1-10 अशी स्थिती आपण पाहतो धावफलकावरती जी जाऊन पोचली आहे ती म्हणजे साई स्पोर्ट्स सरावली संघाची. अर्थात येणारे बॉल्स असतील 18 आणि 18ला करायच्या 10च्या सरासरीनं 30 धावा अजूनही विजयासाठी. गोलंदाज आपण पाहतोय दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती राहुल आला. आणि इथून राहुलला आपण पाहतो मागच्या मॅचचा हिरो छानपात्र ऑफ द मॅचचा अवॉर्ड पहिल्या मॅचमध्ये ज्याच्याकडे होता तोच गोलंदाज यावेळेस दाखल झाला. पूर्ण त्याला तो चांगला खेळ करावा लागणार आहे कारण 30 धावा आहेत. हे षटक निर्णायक असेल. इथून जर जास्त धावा आल्या तर जे स्वरूपामध्ये वर्चस्व गाजवताना पाहायला मिळाल तर म्हणजेच इथून मनीष 11 बेलपाडा हा संघ. थोडी यावेळे चेंडू बराच काळाव्यामध्ये त्या सर्कलला येतो क्षेत्ररक्षण आणि एक सोपा झेल त्यानं केलाय धरती दान मिळालंय. राहुल सारख्या एक फलंदाजाला जीवनदान या संधीचं सुद्धा त्याला करावं लागेल कारण संघाकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील. सलामीवीर म्हणून तो दाखल झाला. इथून चुकी झाली या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक सोपा झेल धरतीला दान करा लॉलीपॉप झेल मात्र त्यानं धरतीला दान करत असताना पाहायला मिळतो. जीवनदान मिळालेल्या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागतं कारण संध्या असंच चालून येत नाही आहे तुमच्याकडे. आलेल्या संधीचं सोनं तुम्ही कराल तर एक मिळालेलं तुम्हाला जी संधी आहे त्या खऱ्या अर्थानं त्या व्यासपीठावरती तुम्ही चमकताना पाहायला मिळतील. यावेळेस फुलटस बॉल आडव्या बॅटनं जरूर घेऱ्याला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जाईल. त्यावर सिंगला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाय जरूर. थोडं जर डायरेक्ट हिट आला असतं तर निश्चित स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागलं असतं परंतु तसं काही झालं नाही आहे. इथून डायरेक्ट हिट आलं नाही आहे कारण हे क्रिकेट आहे. इथून जर धरल्या तारा नाही आहे. इथून तुम्हाला स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर इथून लढावं लागणारा संघर्ष करावा लागणारा त्या संघर्षाला सुरुवात ज्या ठिकाणी झाली आणि आतापर्यंत मात्र संघर्षाला सुरुवात जी झाली आहे तर मात्र संघर्ष कायम. आतापर्यंत दाफळक जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 13 या अंकावरती 13 रन ऑन द स्कोर कार्ड. पूर्ण चेंडूचा खेळ संपला. 3 धावा खर्च करताना राहुल या गोलंदाजाला आपण पाहतोय. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू बराच काळाव्यामध्ये 2 खेळाडू आले जरूर या ठिकाणी. खराब कॉलिंग राहिली आहे आणि इथून जर आपण पाहिलं तर झेल धरतीला दान केला आणि इथून एक जीवनदान मिळालं ज्याच्या बॅटमध्ये एक षटकार एक चौकार आला त्याला मात्र इथून जीवनदान मिळालं. निखिल सारख्या घातक फलंदाजाला तुम्ही जीवनदान देऊ शकणार नाही आहेत. इथून जर जीवनदान आलं तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्हाला घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. इथून ती चुकी झाली आहे. किशोर पाटील जर 3 तिघाडा काम बिघाडा. इथून 3 खेळाडू 3 क्षेत्ररक्षक आले होते बॉल खाली. खराब कॉलिंग राहिली आणि तदनंतर मिळालेलं हे जीवनदान. इथून हे 2 जवळ परिपूर्ण झालं. 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोचला 15 धावा धावफलकावरती. इथून यावेळेस बकेट एरियाला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. इथून नशिबाची साथ पूर्णपणे निखिलच्या पाठीशी आणि इथून नशिबाचा आलाय चौकार 4. यादीच्या बॉलवरती जे चुकी झाली आहे ना क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून त्याचा हा परिणाम आहे. त्याचा परिणाम तुम्हाला सोसावा लागणार आहे कारण मी उल्लेख केला होता ज्याच्या वेळेस संधी मिळाली आहे त्या वेळेस संधीच्या सोनं होताना आपण पाहतो. टेक कॅच विन मॅच असं म्हटलं जातं आणि इथून जो झेल सोडलाय त्याचा हा परिणाम आहे. या 4च्या मदतीनं धावफलक फ्लाय होईल. जाऊन पोचला 19 अंकावरती.
इथून अजूनही 2 बॉल शिल्लक असेल, थोडंसं मागडा षटक जरूर पाहायला मिळतं, कारण ज्या अनुषंगानं त्याने गोलंदाजी साकारली आहे. अजून एकही बॉल निर्धाव आला नाही आहे. आतापर्यंत 4 चेंडू त्यांना हाताळले, 9 धावा खर्च केलेत. तफळ जाऊन पोचला 19 अंकावरती. इथून चर्चा करायला भाग पडला, कारण पूर्णपणे बॅकफुटवरती पटवला, झेल सोडला, तदनंतरचा आलेला हा चौकार. ज्याच्या वेळेस झेल सोडला जाईल त्या वेळेस एक नवीन इतिहास आपण घडताना पाहायला मिळतो, आणि तोच आजच्या दिवसात घडेल काय सुद्धा प्रश्नचिन्ह. कारण एक वेळेस वाटलं होतं की इथून साई स्पोर्ट्स सरावली संघ थोडंसं बॅकफुटवरती जाईल. त्या अनुषंगानं गोलंदाजी करताना आपण पाहतो मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अशीच गोलंदाजी झाली होती, परंतु इथून कुठेतरी चुका झाल्यात, आणि त्याचाच परिणाम आपण पाहतो, तो सोसावा लागतो गोलंदाजाला. यावेळेस चांगला बॉल पडल्यानंतर उचले घेणारा बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला. निखिलच्या विपक्षामध्ये प्लेट डॉट मिस डॉट बॉल पाहायला मिळतो. करेश निश्वास घेतला असेल, मात्र इथून गोलंदाजानं, कारण एक ही बॉल निर्धाव आला नव्हता या षटकामध्ये, त्यानंतरचा हा 5वा बॉल त्याने निर्धाव हाताळला. शेवटचा अंतिम बॉल असेल या षटकामध्ये. या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा राहुल दाखल होईल. त्यावेळेस पावलाचा वापर जर झाला, चेंडू बराच काळामध्ये क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही. या क्षेत्ररक्षक स्वतः आले चेंडू खाली, त्यानं घेतला एक सोपा झेल, फलंदाज ठरला. इथून निखिल फेल, निखिलला परतावं लागतं बॅक टू द डग आउट. धक्का क्रमांक 2 इथून लागत असताना मला पाहायला मिळतो साई स्पोर्ट्स सरावली या संघाला. येणारे बॉल्स इथून असेल या सामन्याचं इक्वेशन आपण पाहतो. येणारे बॉल्स असतील 12 आणि 12 करायच्यात अजूनही विजयासाठी. 21 धावा येईल नवीन गोलंदाज. एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू चला थोडं स्पीडअप करा. ज्याच्या वेळेस विकेट जाणार आहेत त्या वेळेस नवीन बॅटर आपण सज्ज ठेवायची नोंद असू द्या. थोडंसं जास्त वेळ तुम्ही खर्च करतायची नोंद घ्या. साई स्पोर्ट्स सरावली संघ सामना जरी महत्वाचा असला तरी वेळ तितकीच महत्वाची याची सुद्धा नोंद असू द्यात. इथून टीम मिटिंग करायची नाही प्लीज. तुला विनंती असेल कर्णधाराला प्रेमळ निवेदन असेल आमच्या कॉम्बॉक्स मधनं. त्या ठिकाणी आपण पाहतो इथून किंग फायटर गिरीपाडा संघ इथून वाट पाहत असेल की आमच्या समेत कोणता संघ 2 हात करताना पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये. त्या ठिकाणी कोणत्या अनुषंगानं रणनीत्या जागाव्यात कोणत्या संघाच्या विपक्षामध्ये आणि त्याच्या प्रतीक्षेमध्ये असेल इथून किंग फायटर इथून किराईपाडा संघ, कारण त्यांनी काय अप्रतिम खेळ केला. आणि इथून साई स्पोर्ट्स अरवली संघाचा विचार केला तर हाय स्कोर आजच्या दिवसामध्ये त्यांच्या नावावरती राहिला गेला. आणि एका आगाला वेगळा विक्रम या आजच्या दुसऱ्या रचनेमध्ये 50 पेक्षा जास्त धावांनी ज्यांनी विजयश्री संपादित केला तोच आपण मनीष 11 पेलपाडा संघाला पाहतो. क्षमस्वी आम्ही साई स्पोर्ट्स अरवली संघाचा उल्लेख केला होता. इथून अमित आला, स्विचिंगचा अटेम्प्ट पॉवरफुल सक्सेसफुल, चेंडू क्लिअर करेल, वन बाउन्सी मारेशा बार, चौकार 4.
पूर्ण अमितच्या विपक्षामध्ये डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. सातत्यानं मात्र एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पहिल्या जाता अमितला प्रमोट केलं. अमितच्या विपक्षामध्ये अचूक रेड केलं राहुलनं आणि तदनंतर आज चौकार पार म्हणतो. यावेळेस स्विचचा अटेम्प्ट झाला. फुलटस बॉल हाताला इन टू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्रक्षक पाठला करतात थर्ड रिझनला तद्वार इथून चेंडूला फील्ड करेल. थ्रो होतो तद्वार 2 धावा सहजरित्याने पूर्ण. इथून अचूकरित्या रेड केला आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न राहुलने केला. जो झेल तुम्ही सोडलाय ना त्याचा परिणाम हा तुम्हाला सोसावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. त्या ठिकाणी या 2च्या मदतीने धावला फ्लाय झाला आणि जाऊन पोचला म्हणजे 25 अंकावरती. त्याचा अर्धा पल्ला पार झाला. अर्धा पल्ला अजूनही पार करायचा म्हणजे 15 धावा अजूनही करायच्यात. येणारे बॉल्स 10 आणि 10 बॉल्स मध्ये विजयासाठी 15ची गरज. यावेळेस शफल झाल्यात. पुन्हा बॅकेंड एरियाला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत परंतु इथून ची सुरुवात प्रयत्न चांगले दर्शवले परंतु इथून चेंडू तदवर निघून जातो. सीमा रेषा पार. चौकार 4. या 4च्या मदतीनं थोडंसं मागणं षटक पाहायला मिळतं. या 4च्या मदतीने दाफळ जाऊन पोहोचलाय 29 अंकावरती. याचं सामन्याचं इक्वेशन पूर्णपणे बदललं. त्या ठिकाणी वर्चस्व गाजवत होता एका बाजूला मनीष लेवन वेलपाडा संघ. त्याच्यावरती जर त्यामुळे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली त्यानंतर अमित झाला. ज्याच्या विपक्षामध्ये मात्र आक्रमण केले राहुलनं. इथून या 3 बॉल्सवरती 2 चौकार आणि 1 डबल एकंदरीत 10 धावा त्यानं जमवल्या ते 3 बॉल्सवरती. दाफळे जाऊन पोचल्या. या 4च्या मदतीने 29 धावा. येणारे बॉल्स 9 आणि 9ला करायच्यात 11 धावा अजूनही विजयासाठी. तो चौथा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज अमित दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती. यावेळेस डेफिनेटली हिट. फलंदाज बाद होईल. दांडी गोल केली आहे. तिथून राहुलला पाठवून दिला बॅक टू द पवेलियन. महत्वाच्या क्षणाला आलेली महत्वाची विकेट आहे. त्या ठिकाणी मात्र 9 चेंडू 11ची गरज होते. ते समीकरणात आणि इक्वेशनात बदल झाला. त्या ठिकाणी येणारे बॉल्स 8 आणि 8ला करायच्यात अजूनही विजयासाठी 11 धावा. इथून निर्माण आपण पाहतोय दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डोसा. इथून धक्का क्रमांक 3रा लागला. त्या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती आपण नियारला पाहतो. पिच हिटर म्हणून आता परत जो रोल अदा करतो आजच्या दिवसामध्ये. बिग ब्लास्ट मोठमोठे षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतात प्रेक्षक राजाला. तोच इथून निहार दाखल झाला. थोडं मजबूत बांधायचा खेळाडू त्या ठिकाणी ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळाल. 4 चेंडू चक्या संपला. 29 धवळकावरती येणारे बॉल्स 8 आणि 8ला करायच्यात विजयासाठी 11 धावा. पूर्ण गोलंदाज अमित पुन्हा एकदा दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती. तिसरा षटक प्रगती पथावरती असताना 5वा बॉल. यावेळेस खोलट डब्याची लेंथ लाईन. पहिले 3 चेंडू जर आपण विचार केला तर बॅकफूट वरती होता. तदनंतर पुन्हा एकदा कमबॅक केला. पूर्ण रागमण करत असताना मात्र इथून निरुत्तर केले फलंदाजाला. डॉट बॉल हाताळला निहारच्या विपक्षामध्ये. शेवटचा ती बॉल असेल 3ऱ्या षटकामधील. इथून एकविषणात पुन्हा एकदा बदल. ज्या ठिकाणी येणारा आपण पाहिला तर बॉल 7 आणि 7ला करायच्यात 11. शेवटचा ते बॉल गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दोन फुटस बॉल बॅट क्षेत्ररक्षण आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला परंतु इथून नशिबाची साथ आपण पाहतोय फलंदाजाच्या उराशी पाठीशी आहे. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर 1 धावा पूर्ण होईल आणि 1च्या मदतीने दाफळे जाऊन पोहोचेल 30च्या अंकावरती. अर्थात 10ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये या म्हणजे येणारे शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 10ची गरज. अजूनही किंग फायटर किरीपडा विचार करत असेल. सामना बॅलन्सिंग स्थितीमध्ये काही घडू शकतं काही बिघडू शकतं. चला प्लीज टीम मिटिंग करायची नाही या विनंती असेल इथून. कारण सामना जितका महत्वाचा तितकीच वेळ सुद्धा महत्वाची आहे. 6 बॉल 10ची गरज. 6 बॉल रिमेनिंग 10 रन रिक्वायर्ड टू विन. 6 बॉल 10ची गरज. देवता एक डीजे ला संधी.
चांगला झेल कॅरी करत असताना फलंदाजाला पाठवला बॅक टू द डगआउट. समोर 10 चिगरच मी आधीच म्हटलं होतं की 40 धावा जर झाल्या ना तर निश्चित स्वरूपामध्ये मॅचला मजा येणार आहे. कारण ती तटीचा हा सामना आपण पाहतो ज्या ठिकाणी रंगला जातो. इथून 5 बॉल 10 ची गरज असेल. लिंबान विराज दाखल झाला 6व्या क्रमांकाचा. इथून विराजच्या खांद्यावरती जिम्मेदारी, कारण आत्मविश्वास त्याला दर्शवावा लागणार. तर गोलंदाजाने त्याचं काम केलं, त्यामुळे सफल झालेत. इथून पहिली गिऱ्याला जरूर चेंडूला ट्रॅव्हल केला. क्षेत्ररक्षण जीवाच्या आकारानं प्रयत्न करतोय. जी गरज होती ती मात्र त्यानं इथून महत्वाच्या क्षणाला योगदान दिलं. आपले स्वतःचे 100% द्यायचे. आता सामना खूप महत्वाचा आहे, तर जो संघ जिंकेल ते क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी दाखल होणार. एक धाव ही लाख मोलाची आहे. त्याच अनुषंगाने इथून चांगले प्रयत्न दर्शवलेत. इथून एकच धाव मिळाल. एकच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचल्या 31 धावा धावफलकावरती. पूर्ण चांगली गोलंदाजी केली आहे गोलंदाज करण या दिशा बॉलवरती विराज पूर्णपणे सफल झाले होते, परंतु परफेक्ट एलिव्हेशन होतं बॅट आणि बॉलमध्ये. त्या कडाचं बॅकहँड येणारा चेंडू ट्रॅव्हल जरूर झाला, परंतु पहिली गिरीला क्षेत्ररक्षण आलं आणि तदनंतर मात्र त्यानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. इथून चला थोडं स्पीडअप करा, विनंती असेल, प्रेमळ निवेदन असेल. इथून गोलंदाज पुन्हा एकदा तयार. तर स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज उज्ज्वला. इथून प्लेट डॅन मेस बॉलला वळवला, फिंगर रोल केले होते या बॉलवरती. पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल कुठनं टेक जरूर पाहायला मिळाला, परंतु इथून यश आलं नाही. अपयशी होत असताना आपण उज्ज्वलला पाहतो. डॉट बॉल ती सांगता झाली. अखेरीस जर आपण पाहिलं तर इथून आतापर्यंत 3 चेंडू त्यांना हाताळल्यात आणि इथून कंजूशी गोलंदाजी केली. एक धाव त्यांना खर्च केली आहे आणि एक महत्वपूर्ण विकेट्स यासारखे घातक फलंदाजाला बाद केल्या. चौथा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होईल. गोलंदाज ट्रॅक वरती करण, वरती उज्ज्वला. पुन्हा जरूर वाटलं असेल की राहुल ज्या वेळेस लयमध्ये होता त्यावेळेस फुलटस बॉल चांगला प्रहार क्षेत्ररक्षण आहे. त्या ठिकाणी चेंडूला फील्ड केलं जाईल. किशोर पाडेल चेंडूला फेकी करतायत. तद्वार एक धाव परिपूर्ण झाली आणि दुसऱ्या धावेसाठी पूर्ण रिव्ह्यू जरूर आला. थोडंफार बिझी असेल, कारण काय होईल या बॉलवरती. तून जर 2 धावाला तर निश्चित स्वरूपामध्ये समीकरण 2 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 33 अंकावरती. एक धाव आली तर फलंदाज सुद्धा बाद होईल आणि तदनंतर 8ची गरज असेल. इथून आपण चेक केल्या आणि तिथून आउट, अर्थात फलंदाजाला परतावा लागला बॅक टू द डगआउट. इथून महत्वाच्या क्षणाला हा धक्का लागला, ज्या ठिकाणी विराजला सुद्धा परतावा लागला बॅक टू द डगआउट. समीकरण 1 ने पुढे सरसावताना जाऊन पोचल्या 32 अंकावरती. येणारे बॉल्स म्हणजे 2 आणि 2 ला करायच्यात 8 कंपल्सरी चेसची नियम आपण पाहतोय या स्पर्धेच्या अंतर्गत आयोजकांच्या माध्यमातून जो राहिला. इथून तुम्हाला या 8 धावा कराव्याच लागतील, दुसरा ऑप्शन नाही आहे तुमच्याकडे. जर 7 धावा आल्या तर इथून तुम्हाला या स्पर्धेची रजा घ्यावी लागणार आहे. जी मेहनत ज्या संध्याकाळच्या सत्रापासून तुम्ही केली आहे ती फळं लावायची असेल तर 2 बॉल्स मध्ये 8 धावा तुम्हाला कराव्या लागतील. पूर्ण उज्ज्वलकडे ती क्षमता, उज्ज्वलकडे ती कॅपाबिलिटी आहे, परंतु त्याला करून दाखवावं लागेल. कागदपत्र स्ट्रॉंग असं चालत नाही. आधी उत्कर्ष सरांनी उल्लेख केला होता की तुम्ही यादी किती मैदानं गाजवली, यापेक्षा तुमच्याकडे जे संधी आहे त्या संधीचं सोनं तुम्ही कोणत्या अनुषंगाने करता हे खूप महत्वाचं आहे. पूर्ण 5वा बॉल प्रोसिद्ध करण एक मॅच विनर म्हणून आज यावेळेस हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न झालाय. जरूर प्लेट डॅट मेस डॉट बॉल आला. इथून जरूर आनंदाचं वातावरण आपण पाहतो. त्या ठिकाणी बेलपाडा संघाच्या कक्षेमध्ये फक्त काय येऊ शकतं. क्रिकेट म्हटलं तर निश्चितीचा खेळ. 1 बॉल 8 ही होताना आम्ही पाहिलेत. 1 बॉल 8 ची गरज, हा बॉल डिसाईड करणारा. जर एक्स्ट्रा अवांतर धावा जर दिले या बॉलवरती तर निश्चित स्वरूपामध्ये पुन्हा त्या मॅच मध्ये रंग देईल. 1 बॉल 8 ची गरज.
इथून एक बॉल 8ची गरज, त्या ठिकाणी 9 चेंडू आणि 11ची गरज होती. ते समीकरण इथून येऊन टेपलं, एक बॉल 8 वरती. काय अप्रतिम गोलंदाजी केली या इथून, कुठेतरी तोंडामधून हा घास काढून घेतला मनीष इलेव्हन बेलपाडा संघाने. याही वेळेस डॉट बॉल आला आणि अखेरीस शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये आता पदार्पण केलं. त्यामुळे मनीष इलेव्हन बेलपाडा संघानं कॉंग्रॅच्युलेशन्स. तर इथून हार्ड लक टीम साई स्पोर्ट्स सरावली संघ, तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात, त्याबद्दल तुमचं देखील तितकंच कौतुक असेल. कारण कुठेतरी पुन्हा राहुलनं मॅच मध्ये रंगत आणली होती, आक्रमण केलं होतं अमित या गोलंदाजावरती. 9 बॉल्स 11ची गरज असताना पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवण्यामध्ये यश आलं. पुनरागमन केलं, कमबॅक केलं आणि सातत्य राखलं गेलं या सामन्यामध्ये आणि इथून विजयश्री संपादित केला मनीष इलेव्हन बेलपाडा संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला कर्णधार आपण त्वरित टॉस साठी यायचा.